गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। आज आहे शनिवार। आजचा काय प्लॅन आहे प्रियंका? नथिंग, घरीच राहायचं, मूवी बघायचा। चलो अभी जाते हैं जिम। 7:30 वाजलेत आणि बाहेर एकदम कडाक्याची थंडी पडली आहे। मित्रांनो जबरदस्त एक्सरसाइज केली आज, शोल्डर आणि ॲप्स, तर मस्त वर्कआउट झाले। पनीर पावशेर आणि एक मशरूमचं पॅकेट द्या। पनीर टिक्का मसाला मिक्स, ठीक आहे, राहू दे। मित्रांनो आम्ही पनीर आणि मशरूम घेतलंय, आता भाजीपाला घेतो थोडासा, कारण चंदननगरमध्ये आलोय आणि आज सुट्टी आहे। तर प्रियंकाला काम नाही, थोडंसं घरी लेट गेलं तरी चालेल। मित्रांनो भाजीपाल्याचा प्लॅन कॅन्सल केला आम्ही, कारण आमच्याकडे एवढं सामान होतंय, बॅग बॉटल, आणि गर्दी पण होती चंदननगरमध्ये। म्हटलं बघू आता संध्याकाळी किंवा उद्या सकाळ ट्राय करू। उद्या सकाळी जाऊ मोस्टली, 7 वाजता भाजीपाला, 8ला जिम। संडेलाच होता जिम असणार आहे आपली, नॉट अ सिंगल डे चीट, कारण ते आपलं 75 हार्ट चॅलेंज आहे। तसं शॉर्ट्स व्हिडिओ मी बनवतोय, पुढच्या आठवड्यात दिसतील तुम्हाला, कारण मला एक आठवडा ट्राय करायचा होता, जमतंय का नाही। 5 दिवस झालेत, बघू आता 2 दिवस राहिलेत, मग पुढच्या आठवड्यापासून रेग्युलर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायला मिळेल। भांडी किती आणि भांडी केले तर किती? हा बर ठीक आहे, मग सांगते मी थोड्या। मित्रांनो बाई आहे का तुमच्याकडे कुठे? कारण खूप लोड येतोय आम्हाला, जिम, एडिटिंग, काम, प्रोटीन शेक असं हलवायचं। इकडून येत, फ्रेम मध्ये नाही, इकडून ये ना। श्री गणेशा कर। प्रोटीन प्रियंका रिव्ह्यू दे। मित्रांनो ब्रेकफास्ट करायचा आहे मला, आणि तो विवान उठलेला आहे। काय पाहिजे तुला? चमचा। आणि ब्रेकफास्ट मध्ये बघा काय, मसाला ओट्स आणि पनीर, तर मस्त हेल्दी ब्रेकफास्ट आहे आज। गरम नाहीये, मी तुझ्या स्पूनने देतो। छान आहे ना का सगळं? बघा मित्रांनो विवान कसा चालतोय आता, हे चालत वाव, किती चालतोय बघा आता। तिकडे जाऊ दे आता जरा, हे विवान तिकडे जा, जा चालत चालत जा। वाव, व्हेरी गुड व्हेरी गुड। चला मित्रांनो दुपारचं जेवण करू मस्तपैकी। प्रियंकाने बनवलं इथं पनीर टिक्का मसाला, हे बघा पनीर टिक्का मसाला बनवलाय, कांदा आहे, भाकरी आहे। आता पनीरमध्ये प्रोटीन आहे, आणि इथं विवान पण आहे, बसलाय मांडीवर, मला जेवण नाही देणार आता तो। मांडीवर बसायचं असतं जेवण करताना। बरं बस।
गाडी आई टप टप टप. गाडी आई लप लप लप. पाच वाजलेत मित्रांनो, आम्ही सगळे झोपेतून उठलोय. आता भूक लागली आहे. बनाना, फुटाणे आणि खजूर आहे 2-3. विवान तू सांडवशील सगळं. थांबा तुला देतो. त्याचा काळ काढ खाऊ मित्रांनो 6 वाजलेत, ॲक्च्युली 6:15 वाजलेत. आपलं आउटडोअर वर्कआउट 45 मिनिट्स. बॅडमिंटन घेऊन चालले, बघू कोण असलं खाली तर खेळू, नाही तर मग आपलं शूज वगैरे घालून वॉकिंगला जाऊ. खाली कोणी दिसत नाही मला. हे बघा इथं बॅडमिंटन ठेवले. आता आपण जाऊ वॉकिंगसाठी. मित्रांनो इथं पोलीस चौकी आहे खराडीला, WTCच्या पुढं, म्हणजे इथंच आहे माझ्या लेफ्ट साईडला. आणि त्यांचं एक पार्क पण ओपन झालं इथं. आता बघू आपण जाऊन ते पार्क कोणासाठी आहे. पुणे महानगरपालिका लिहिलं आहे. लेट्स सी. नुक्कड लिहिलं, नुक्कड. इथं नुक्कड कोणासाठी होय पार्क? कोणासाठी आहे? अच्छा बनणार आहे का? बघून येऊ का? अलाउड नाही का? बघायला पण नाही. कधी बनेल ते? टाइम लागेल, मार्चमध्ये काहीतरी होणार. मग तेव्हा अलाउ होईल का आतमध्ये जायला सगळ्यांना? अच्छा. पोलीस स्टेशनच्या जस्ट बाजूला आहे ते. पण ते बोलले की अजून अलाउ नाही आहे सगळ्यांसाठी. इथं आहे आपलं खराडी पोलीस स्टेशन. तिथं मित्रांनो खाऊगल्ली बनणार आहे. त्याचं नावच लिहिलं आहे नुक्कड. आणि पुणे महानगरपालिकेचा लोगो आहे. तर मे बी महानगरपालिकेच्या अंडरमध्ये असणार आहे ते. आणि बघू आपण, ते म्हटले मार्चमध्ये चालू होणार आहे. बघू मार्चमध्ये येऊन. मित्रांनो केक घ्यायचा आहे आपल्याला. सोसायटीमधून एक जणाचा कॉल आला होता की चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट करायचा आहे. तर घेऊन जाऊ केक. आता मी तर काही खात नाही आहे, नाही तर मी माझ्या आवडीचा फ्लेवर घेऊन गेलो असतो. केक अँड बेकमध्ये जाऊ. मिक्स फ्रूट आहे क्या? केक घेतला आहे मित्रांनो कसाटा फ्लेवरचा. विवानच्या बड्डेला आणला होता कसाटा फ्लेवर, पण आम्हाला काय खायला मिळाला नाही. आणि आज पण घेतला आहे कसाटा. आज पण खायला मिळणार नाही, कारण आपलं डाएट 75 हार्ड चॅलेंज चालू आहे. चॅलेंज संपल्यावर बघू. आता सगळे इथं पार्किंगमध्येच बसलेले असणार वाट बघत. इधर आओ ना, विश करता हूँ आपको. घर में बच्चे लोग डेकोरेशन कर रहे हैं. आकाश को बोलूं कि आपको कॉल करने के लिए? बिझी आहे. मला वाटलं चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट करायचं आहे. मला हे करायला लागलं. मिश्रा जी का बर्थडे, हैप्पी बर्थडे. थैंक यू थैंक यू थैंक यू. मुझे लगा चिल्ड्रंस डे सेलिब्रेट करना है. आप बोल रहे हैं ना बच्चे लोग वेट कर रहे थे. खेळतो का रे तो? खेळतो ना. त्याला दिसतंय ना आतमध्ये कोण दिसतं? कोण दिसतंय रे? अरे बलून फुलं आहे. हां ठीक आहे. मी सरप्राईज पार्टी अरेंज केलेली आहे लावण्या. आणि यांनी पण कृष्णानी पण फुगे फुगवतोय. लावा ना फुगे. कुठे लावायचे आहेत? केक अनबॉक्स होणार आहे आता इथे. मुझे लगा चिल्ड्रंस डे का है. हैप्पी बर्थडे तू लाता हो. चिल्ड्रंस डे मैंने वो भी नहीं लाया हैप्पी बर्थडे का.
कोणता फ्लेवर आहे? कसाटा फ्लेवर आहे. पता नहीं है. कसाटा. थांब इकडून ढकल. कितने साल हो गए ये भी बताओ लाइफ के. पहले वीडियो बंद हो जाए. हाँ बंद किया. बोलो. 38. उधर से जाओ गुनगुन उस साइड से. 37 कंप्लीट हुआ. 38. औरतों को साड़ी या ड्रेस चुपचाप रहना चिकू. कौन कौन आलो होतं बर्थडे पार्टी लेकर हाय करा सगळे. खुश झाला ते पण खाले कसा एकदम हे होते ना. बडा लो. रुको. इधर देखो. गुनगुन को भी खिला. सबको खिलाओ. हैप्पी बर्थडे. थैंक यू. खाओ पूरा. हा इकडे दोघ जण बसलेत साईडला. प्रियंका को खिलाता है. देखो नहीं खा सकती ना. नहीं दोनों लोग को खिलाता. हाँ अब इसको माधुरी से मैं खा लूंगी. मैं खा लूंगी. देखो मेरे हाथ से आज खिलाओ. माधुरी देखो कैसे कर रही है. ऊपर से मजा. 4 लोक कमी झाले. झाले केक आमच्या कटिंग. सांग आता. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. कोणता फ्लेवर आहे. कसा फ्लेवर. क्लॅप क्लॅप कर. जमेल का? चला मित्रांनो जेवण करूया. जेवायला बघा दुपारचीच भाजी आहे. पनीर टिक्का मसाला आणि भाकरी चेंज झाली फक्त बाजरीची भाकरी. आणि प्रियंका खाणारी तर दूध भाकरी चुरून. तुला चला मित्रांनो पुढची 10 पान वाचवत आहोत. ही तुम्हाला लागते ना. इकी गायची. मित्रांनो 10 पान वाचून झालेली. आजच्या 10 पानाचं सारांश समरी अशी आहे की जपानमधले लोक ग्रीन टी पितात. डेली ग्रीन टी पितात. 2-3 वेळेस पिलं तरी चालतंय. पण आपल्याला ते थोडंसं कडवट वाटतं त्यामुळे आपण ते पित नाहीत. पण डेली एकदा तरी प्यायला पाहिजे. ग्रीन टी पिल्यामुळे अँटी एजिंग येते. म्हणजे तुम्हाला चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा तुमचं ब्लड शुगर लेवल नॉर्मल ठेवतो. हार्ट अटॅकचं प्रमाण कमी करतो. तर बरेचसे फायदे ग्रीन टीचे. ज्या गोष्टी टेस्टलेस असतात चवीला चांगल्या नसतात त्या गोष्टी नेहमी हेल्दी असतात. आणि अजून एक सांगितलं त्यांनी की बाबा हां आणि व्यायाम दररोज करायचा. कारण व्यायामासाठी जिमला जाऊन मॅरेथॉनमध्ये जाऊन घाम गाळणंच महत्त्वाचं नाही आहे. बसल्या बसल्या त्यांनी एक व्यायाम प्रकार सांगितला. उभं राहायचं. हां मी थांबा व्यायाम दाखवतो कसा करायचा. उभं राहायचं आणि हात वर न्यायचे आणि साईडने खाली आणायचे. वर खाली. हा व्यायाम फक्त तुम्ही 5 मिनिटं केला ना तरी बेस्ट आहे. कारण आपण हात कधी उचलत नाही वरती. पूर्ण कव्हर होईल. कसं आहे आपला सिटिंग जॉब असतो. बसून 30 मिनिटं एका जागेवर बसलं ना तर आपली जी प्रतिकारशक्ती ती कमी व्हायला लागते. अर्ध्या तासाला उठायचं आणि हा व्यायाम करायचा. भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय टेक केअर. सी यू.